तर कसं आहे मित्रमंडळ, आपलं स्वागत आहे माझ्या मिनी व्लॉगमध्ये. तर आज शूटला जाणार होतं. व्लॉग वगैरे काय बनवायचा नव्हता आपल्याला, तरी पण जाऊ द्या, नवीन लोकेशन आहे त्याच्यामुळे बनवावं आणि काहीतरी वेगळं करून टाकावं असं म्हणलं. आम्हाला गाडी लावायला वाट नव्हती मध्ये, म्हणून आम्ही असं कुठून पण वाट काढली. कसं तरी गेलो, एकतर वाकायला येत नव्हतं तरी पण जाऊ द्या म्हणलं, कुठून तरी वाट काढून लोकेशनला जायचं पडलं होतं आम्हाला. असं असं लोकेशन बघत होतं की आम्ही, म्हणजे असं बॅकग्राऊंड म्युझिक त्याच्यामध्ये, म्हणजे बॅकग्राऊंडचा आवाज वगैरे येऊ नये, फक्त आमचा वॉईस त्याच्यात बसावा असं. मग असं आम्ही उडकत गेलो. हे बघा आपली नवीन शाखा ते शाखा काय तसं नाही आहे, ते एक जुनी एक काय म्हणते ते फॅक्टरी, बंद पडकी फॅक्टरी तिथं आहे ते. मग आम्ही हे सगळं बघून असं बघत होतो, शोधत होतो की कुठलं लोकेशन बघावं, कुठलं कसा शूट करावा. मी, माझे 2 दोस्त ओमकार आणि एक मस्त नाव आहे उपाडे त्याचं आडनाव आहे उपाडे म्हणतो समोरचा. मग आम्ही तिघे जात होतो शूटसाठी. मग गेल्यानंतर एक असं लोकेशन भेटलं तिथं की वाटलं जाऊ द्या, आधी थोडं इथं आधी 1-2 व्हिडिओ तर इथं बनवायचा, बाकी नंतर पुढे. वरचे लोकेशन बघून मला तिथं जाऊन असं जंगलाचं टार्झन बनल्यासारखं वाटलं होतं, म्हणून मी त्याची पोज वगैरे दिली तिथं आणि बघत होतो कुठं व्हिडिओ वगैरे बनवायचा. मग तसंच बघत थोडं पुढे गेलं, खाली असं वेगळंच काहीतरी दिसलं होतं की त्याच्यामध्ये तर पडलं ना की मग गेला. एवढी चांदी. आम्हाला एकच बी होतं की बाबा शूट करताना याच्यामध्ये मोबाईल पडू नये आपला. त्याच्यामुळे सांगितलं होतं की बाबा तुम्ही पाडा, पण माझा फोन पाडू नका. मग आम्ही तिथल्या लोकेशनवर बसलो, पोज वगैरे देऊन बघितलो, म्हणजे पोज देता येईल का असं तसं. सगळ्या गोष्टी जमल्यानंतर लोकेशन वगैरे असे की हे बघा उपाडे. मग बघितलं, एकतर आपल्याला पोहायला येत नाही ना, आपण कुठं शूट करायला नदीच्या साईडला, त्याच्यामुळे थोडं केअरफुली शूट करायचा होता. आणि त्यानंतर शूट वगैरे केलो, सगळ्या गोष्टी झाल्या. त्यानंतर मग पोरांना मस्ती सुचायली, वेगवेगळ्या गोष्टी करायच्या. मी म्हणलं आधी शूट करू, नंतर गोष्टी करू बाकीच्या. मग आमचा शूट वगैरे झाला होता. तिथे हे बघा आमचे 2 नमुने, ओमकार आणि दुसरा उपाडे. लय करा म्हणते घाबरा येते, तर म्हणजे लागतं ना कोणतरी आपल्याला सोबत, कॅमेरा वगैरे मेन म्हणून. हे बघा हे असतात ना 10मध्ये एक असले येडझवे जाऊ द्या, ते काय धरू नका लक्षात. हे बघा झाला होता शूट, जरा वेगवेगळे काहीतरी चाळे करत. हे बघा हे पोरं कमी आणि माकडं जास्त आहेत. तर बुवांनो, झाला आपला एवढा ब्लॉग होता. आपण भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. सबस्क्राईब करा चॅनलला, लाईक करा. धन्यवाद.